नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पौष्टिक खपली गव्हाची खीर। खपली गव्हाची खीर हा एक पारंपरिक पौष्टिक आणि अत्यंत चविष्ट महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे। याला कर्नाटकात हुगी असेही म्हणतात। ही खीर खपली गव्हापासून बनवली जाते, ज्यामध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर असतात। हे पचायला हलके असून मधुमेही रुग्णांसाठी आणि आरोग्यदायी आहारासाठी उत्तम पर्याय आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पौष्टिक खपली गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी खपली गहू घेतलेले आहेत। वजनी म्हणाल तर हे पाव किलो आहेत। खपली गहू हे आकाराने थोडेसे लांबट असतात। खपली गहू मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता हे पाण्याने 2-3 वेळा धुवायचं आहे, म्हणजे याच्यातील सर्व धुळी निघून जाईल। 3 वेळा मी गहू पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे। गहू पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे वरचं साल थोडंसं मऊ होतं। आता 20 मिनिट झालेली आहेत। गव्हाचं वरचं साल थोडंसं मऊ पडलेलं आहे। आता याच्यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। खपली गहू चाळणीमध्ये ठेवून त्याच्यातील सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका सुती कपड्यावरती पसरवून याला सुकवून घ्यायचं आहे। गहू सुकण्यासाठी उन्हात ठेवण्याची गरज नाही, सावलीलाच हे सुकवून घ्यायचे। 1 तासामध्ये हे पूर्णपणे सुकतात। पूर्वी हे खपली गहू उकळामध्ये सडले जायचे, परंतु आता सगळीकडे उकळ उपलब्ध नसतं, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच हे गहू बारीक करून घ्यायचे। मिक्सर हा चालू बंद करत आपल्याला गहू बारीक करून घ्यायचे। तुम्ही ते पाहू शकता, गहू मी पूर्णपणे बारीक केलेले नाही, थोडेसे मोठेच ठेवलेले आहेत। अशा प्रकारे सर्व गहू बारीक करून घ्यायचे। इथे सर्व गहू मी बारीक करून घेतलेले आहेत। आता याचं जे वरचं साल आहे ते आपल्याला पाकडून बाजूला काढून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे गव्हाची वरची साल पूर्णपणे निघून जाते। या संपूर्ण प्रक्रियेलाच गहू सडणे असे म्हणतात। आता हे सडलेले गहू तुम्ही 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवी असेल तेव्हा खीर बनवू शकता। मी पाव किलो गहू सडून घेतले होते, त्याचे छोट्या वाटीने 2 वाट्या गहू तयार झाले आहेत। हे 2 वाट्या गहू मी आता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। तुम्हाला जर लगेच खीर बनवायची असेल तर याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि 1 तास भिजत ठेवायचं आहे। नाहीतर तुम्ही थंड पाणी घालून 5 ते 6 तास भिजण्यासाठी किंवा रात्रभर भिजत ठेवू शकता। इथे मी गरम पाण्यामध्ये 1 तास गहू भिजवून घेतलेले आहेत। इथे पाण्याच्या वरती थोडासा चोथा तरंगत आहे, तो देखील आपल्याला पाणी हळूवारपणे काढायचं आहे, म्हणजे त्याच्याबरोबर सर्व चोथा निघून जातो। 1 तास गहू भिजवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडेसे मऊ झालेले आहेत। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तुम्ही हे कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता, परंतु कुकरमध्ये शिजवल्यानंतर चांगली टेस्ट येत नाही, त्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे। आता आपण 2 वाटी गहू घेतलेले होते, त्यासाठी आपल्याला 6 वाटी पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे भिजवलेले गहू घालायचे। खिरीसाठी सुरुवातीलाच गहू अगदी मेणासारखे मऊ शिजवून घ्यायचे। एकदा का तुम्ही याच्यामध्ये गूळ घातला की नंतर गहू शिजत नाहीत, त्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित शिजवून घ्यायचे। जर तुम्हाला अजून थोडंसं पाणी लागलं तर त्याच्यामध्ये गरम पाणी करून घालू शकता। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। कोणताही गोडाचा पदार्थ असला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्या पदार्थाची चव अजूनच वाढते। आता थोडंसं हलवून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकणे पूर्णपणे झाकायचं नाही, अर्ध्यावरतीच ठेवायचं आहे, म्हणजे मग खीर उतू जाणार नाही। याला उकळी आली की गॅस हा मीडियम करायचा आहे आणि असंच याला शिजवायचं आहे। गहू अगदी मेणासारखा शिजवायचा आहे। जर गरज लागली तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे। एकदा तुम्ही याच्यामध्ये गूळ घातला की नंतर गहू अजिबात शिजत नाही। मी यामध्ये अजून 2 वाटी गरम पाणी घातलेलं होतं। जवळजवळ पाऊण तास झालेला आहे, खीर शिजत आहे। आता आपण चेक करून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता वरती अगदी मेणासारखं पाणी तयार झालेलं आहे आणि गहू देखील आपण चेक करून बघायचं आहे। थोडासा चमच्याने गहू काढायचा आहे आणि हाताने प्रेस करून बघायचं आहे। गहू बोटाने प्रेस केल्यानंतर अगदी लगेचच बारीक होत आहे, म्हणजे गहू छान असा शिजलेला आहे।
आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. इथे 2 वाटी गहू घेतलेले होते तर बरोबर 2 वाटी गूळ घालायचा आहे. या खिरीमध्ये मी दूध ॲड करणार नाही, त्यामुळे 2 वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्ही अजून दूध ॲड करणार असाल तर तुम्ही इथे 2.5 वाटी गूळ घालू शकता. आता गूळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतले. याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचे काप करू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचे काप देखील घालू शकता. आता खोबरं देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि खोबरं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करायची आणि 10 मिनिट याला असं शिजवून घ्यायचं आहे. शिजवत असताना मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे, नाहीतर गूळ हा खाली लागण्याची शक्यता असते. आता 10 मिनिटात गूळ आणि खोबऱ्यामध्ये खीर छान अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालायचे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी एका छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालायचे आहेत आणि फक्त 2 मिनिट याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला खिरीमध्ये घालायचा आहे. आता फ्राय केलेले काजू बदाम खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये चिमूटभर जायफळची पूड घालायची आहे. जायफळची पूड घातल्याने खूप छान असा फ्लेवर येतो. जायफळ पूड खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता अर्धा चमचा वेलची पूड खिरीमध्ये मिक्स करायचे. त्यानंतर 1 चमचा सुंठ पावडर घालायचे. सुंठ पावडर ही आवर्जून खिरीमध्ये घाला, त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो. गूळ आणि सुंठ पावडरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्यामुळे कोणताही गुळाचा पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये सुंठ ही नक्कीच घातली गेली पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता खपली गव्हाची पौष्टिक खीर तयार झालेली आहे. गॅस बंद करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच ही खीर चवीला छान लागते. आता खीर सर्व करूया. तुम्ही ते पाहू शकता किती छान खीर तयार झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. मला खात्री आहे खपली गव्हाची खीर रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही देखील अशा प्रकारे खीर बनवून पहा, घरातील सर्वांना खूप आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.